सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तो रामदासा. दशक 8वा, समास 9वा. या 9व्या समासाचं नाव आहे सिद्ध लक्षण. सिद्ध म्हणजे आत्मज्ञानी पुरुष, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला परमात्मस्थ ज्ञान झालेलं आहे, किंबहुना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, अशा पुरुषाला सिद्ध पुरुष किंवा आत्मज्ञानी पुरुष म्हणतात. आणि या सिद्ध पुरुषाला कसं ओळखायचं, त्याची काही लक्षणं आपल्याला समर्थ सांगतात आहे. आपण मागच्या भागात काही लक्षणं पाहिली आणि आज त्याच्या पुढची काही लक्षणं आपण आज बघणार आहोत. यातून आपल्याला स्वतःला ती लक्षणं आपल्या अंगी बाणवायची आहेत. परमार्थ हा आपल्या कृतीत उतरला पाहिजे. परमार्थ नुसता ऐकून उपयोगाचा नाही, आपण जे ऐकलं ते आचरणात आणलं पाहिजे. स्वामींची, समर्थांची अशी इच्छा आहे की ते जे आपल्याला सांगतात, जो मार्ग दाखवतात, त्याप्रमाणे आपण त्या मार्गाने जायला पाहिजे. आज आपल्याला ते सिद्धाची लक्षण सांगतात, मग आपण देखील ती लक्षणं आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कोणत्या गोष्टींचा त्याग करायचा, कोणत्या गोष्टींचा स्वीकार करायचा, ते पण सांगतात. दासबोध एवढा सोपा ग्रंथ आहे की अशिक्षित माणसाला देखील तो सहज कळू शकेल. इतर ग्रंथ आहेत, आपल्याला तुलना नाही करायची. प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक संत आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ आहे, मोठा आहे, परंतु सर्वसामान्यांना अत्यंत लवकर समजेल अशा सोप्या भाषेत समर्थांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. साधकच सिद्ध अवस्थेला जाऊन पोचतो. जो साधना करतो, परमार्थाची जो साधना करतो, त्याला साधक म्हणतात. साधक शब्दाचाच अर्थ आहे साधना करणारा. मग ती साधना परमार्थातली पाहिजे. व्यवहारात पण आपण अनेक साधनं करतो सुख मिळवण्यासाठी, ती उपयोगाची नाही. परमार्थामध्ये परमार्थ प्राप्तीसाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी जी साधना केली जाते, किंबहुना जो करतो, त्याला म्हणतात साधक. आणि हाच साधक पुढे सिद्ध बनतो. साधना करता करता तो सिद्ध बनतो. मग त्या साधकाची, सिद्धाची लक्षणं काय समर्थ सांगतात. अंतर्यामी स्वस्वरूपाशी समरस असून बाहेर साधकाप्रमाणे वर्तन करणारा तो सिद्ध होय. पहिलं सांगितलं आपल्याला, तो अंतर्यामी ब्रह्मस्वरूपाशी, स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. पण बाहेर वर्तन करताना, व्यवहारामध्ये वागताना तो साधकाप्रमाणे वागतो. वास्तविक अंतर्यामी स्वस्वरूपाकार होणे हे मुख्य सिद्ध लक्षण आहे. मुख्य लक्षण कोणतं आहे की आपल्यामध्ये एक वेळ अशी आली पाहिजे की आपण स्वस्वरूपाकार झाले पाहिजे. आणि हे सिद्धाचे मुख्य लक्षण आहे. जो आत्मस्वरूप झालेला असतो, जो आत्मस्वरूप झालेला असतो, तो सिद्ध होय. आणखी त्याची मुख्य 3 लक्षणं आपल्या अंगिली समर्थांनी. संदेहरहित साधन. साधक साधना करताना त्याच्या मनात कोणताही संदेह नसतो, कोणतीही शंका नसते, कोणताही संशय नसतो. आपल्या गुरूंवर, सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा असते. म्हणून साधन कसं असतं, संदेहरहित असतं. त्यानंतर सदैव स्वरूपानुसंधान, आपल्या स्वरूपाशी एकरूप कसं होता येईल याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं. सदैव स्वरूपानुसंधान आणि आत बाहेर समाधान, हे महत्त्वाची गोष्ट आहे. अंतर्बाह्य समाधान
ही 3 सिद्ध बनलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. आपल्याला संसारिक लोकांना बाहेर समाधान नाही, व्यवहार करताना समाधान नाही, तर आतमध्ये कुठून असणार आहे? प्रपंचात समाधान नाही, बाहेर म्हणजे प्रपंचात समाधान नाही, संसारात समाधान नाही, तर आतमध्ये म्हणजे परमार्थात समाधान कुठून येणार आहे? परंतु हा साधक जो आहे किंबहुना सिद्ध जो आहे त्याच्या अंतर्बाह्य समाधान असते आणि याच्यावरून आपण ओळखायचं की तो सिद्ध पुरुष झालेला आहे. आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थाच्या साधनांची पराकाष्ठा आहे. आपल्या सर्व वृत्ती आहेत ज्या आपल्याला संसाराकडे खेचतात, त्या सर्व वृत्ती निर्गुण निराकार स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थाच्या साधनांची उच्च कोटीची अवस्था आहे. त्रिगुणातीत परमात्म स्वरूपात आपली वृत्ती स्थिर राहणे ही साधनाभ्यासाची सर्वोत्तम पायरी आहे. परमात्म स्वरूप कसं आहे? 3 गुणांच्या पलीकडे आहे, त्रिगुणातीत आहे. अशा त्या परमात्म स्वरूपामध्ये आपली वृत्ती स्थिर राहिली पाहिजे. याच्याकरता आपल्याला काय केले पाहिजे? तर संतांच्या सहवासात राहून सतत श्रवण आणि मनन केले पाहिजे, म्हणजे आपल्याला अशी सिद्धावस्था प्राप्त होते. संतांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे. नुसता सहवास नाही तर त्यांचा उपदेश आपल्या कानावर पडणं हे आणखी महत्त्वाचं आहे. बरं, आणखी नुसतं तेवढंच नाही तर आपण त्याचं ऐकलेल्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तरच आपल्याला सिद्ध अवस्था प्राप्त होईल. स्वामी सांगतात, आता हे बोलणे पुरे झाले, आता साधूची लक्षणे आहे का? म्हणजे साधकाच्या अंगी समाधान बांधण्यास मदतच होईल. आपल्याला देखील समाधान पाहिजे. मिळतंय पण ते तात्पुरतं आहे. कायमस्वरूपी शाश्वत समाधान मिळण्यासाठी समर्थ सांगतात, आता मी सांगतो तिकडे लक्ष द्या. ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूपात भरून राहते तेथे कोणतीही इच्छा किंवा कामना राहतच नाही. म्हणून साधू सदैव निष्काम असतो. साधू जरी म्हटलं, संत जरी म्हटलं तरी पण आपल्याला इथे शब्द वापरायचा आहे सिद्ध पुरुष. सर्व संत महात्मे, साधू महात्मे सिद्ध पुरुष झालेले आहेत, म्हणून इकडे शब्द आलेला आहे साधू. इथे आता पुढे शुद्ध शब्द येणार नाही, मग आपण त्यावर लक्ष द्यायचं ते लक्षण सिद्धाचंच आहे. ज्याच्या कल्पनेमध्ये, आत्ता काय म्हणले स्वामीजी, ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूपच भरून राहिले आहे तेथे कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, कामना नाही. म्हणून साधू सदैव निष्काम असतो आणि आपण प्रापंचिक लोक सकाम असतो. आपल्या प्रत्येक क्रियेमागे काही ना काहीतरी कामना आहे, काहीतरी इच्छा आहे, आणि नुसती इच्छा नाही, ती इच्छा पूर्ण व्हावी, आपल्या त्याचं फळ मिळावं अशी आपली मनामध्ये धारणा असते. पण साधूचं तसं नाही, तो निष्काम असतो. पुढे म्हणतात, एखादी वस्तू किंवा एखादा भोग मिळावा अशी कल्पना केली आणि ती वस्तू किंवा भोग हातचा गेला तर मनुष्याला क्रोध येतो. सर्वांना समजेल, सोपी गोष्ट आहे. एखादी वस्तू मला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतो आहे, परंतु ती आपल्या हातची गेली, माझ्या हातची गेली, मला मिळाली नाही, तर मग मला क्रोध येणं स्वाभाविक आहे. परंतु स्वस्वरूपच हा साधूचा अक्षय ठेवा असतो. तो आपल्या वृत्तीपासून कधीही विचलित होत नाही. तो त्याचा अक्षय ठेवा असतो. तो कधीच त्याच्या हातचा जात नाही. साधूचा अक्षय ठेवा त्याच्या हातून कधीच जात नाही. साधू अत्यंत क्रोधरहित असतो. जर आपण आता मोजत गेलो साधूची लक्षणं, सिद्धाची लक्षणं, तर एक एक मोजत जा आणि एक एक अंक आपण पुढे जाऊ. पहिलं काय म्हटलं? साधू निष्काम असतो. नंतर म्हटले साधू क्रोधरहित असतो. पुढे सांगतात, सगळे दृश्य नाशवंत पदार्थ बाजूला सारून, सगळे दृश्य
नाशिवंत पदार्थ बाजूला सारून शाश्वत असे स्वस्वरूप साधूच जाणतात. कारण ते स्वतः तसे झालेले असतात आणि त्यामुळे ते स्वस्वरूप साधूच जाणू शकतात आणि त्या स्वरूपाचे साक्षात दर्शन घेऊ शकतात. त्या दर्शनाने आत्मरूप मी म्हणजे खरा मी, आपण एवढं ऐकतो शब्द, खोटा मी म्हणजे देहबुद्धी आणि खरा मी म्हणजे आत्मबुद्धी. तर त्या दर्शनाने आत्मरूप मी सर्व ठिकाणी व्यापून राहिले आहे असा त्याचा अनुभव असतो. जर माझ्याशिवाय या जगात दुसरे कोणीही नाही तर रागवायचे तरी कोणावर? कारण आपण स्वतःवर रागवू शकत नाही. रागवण्याकरता समोरची व्यक्ती असते, त्या व्यक्तीत आपल्याला राग येतो. पण आता सगळे ठिकाणी आत्मरूप मी भरून राहिलेला आहे, तर मग रागवायचं कोणावर असा प्रश्न येतो. म्हणून साधू पुरुष क्रोधरहित वागतात. साधू स्वस्वरूपाच्या आनंदात रंगून गेलेला असल्याने दुसऱ्यावर अरेरावी करायला त्याला सवडत नसते. तो स्वतःच्या रंगात रंगलेला असतो. मग त्याचा रंग कुठला आहे? कोणत्या रंगात रंगलेला असतो? रंगपंचमी, त्यावेळेला आपण अनेक रंगाची उधळण करतो. लाल, पिवळा, काळा, निळा जे काय असतील ते. साधूला हे रंग आकर्षित करत नाही. व्यवहारामध्ये तो रंग खेळेलही, पण अंतर्गत तो एकाच रंगात रंगलेला असतो आणि तो रंग म्हणजे श्रीरंग किंवा पांडुरंग. त्या रंगामध्ये तो रंगलेला असतो. म्हणून त्याला इतरांवर अरेरावी करायला सवडत नसते आणि म्हणून साधूच्या जीवनात वादविवादाला मुळीच स्थान नसते. आपण कधी बघितलं आहे का की एखादा महात्मा वादविवाद करत बसलेला आहे, भांडत बसलेला आहे? बिलकुल नाही. आणि जर भांडत असेल तर तो साधूच नाही. स्वस्वरूप विकाररहित असते. जे आत्मस्वरूप आहे त्यामध्ये कोणताही विकार नसतो. साधू स्वरूपाकार झाल्याने तो सुद्धा विकाररहित असतो. मुळामध्ये आत्मस्वरूप कसं आहे? विकाररहित आहे. साधू त्यामुळे विकाररहित झालेला असतो. तो कोणालाही तुच्छ क्षुद्र मानत नाही. सर्व ठिकाणी आपणच असल्याने आपणच आपला मत्सर करणे साधूला शक्य नसते. तो सर्वांना एकाच भावनेने पाहत असतो. कोणालाही तो क्षुद्र समजत नाही, तुच्छ समजत नाही. कारण सगळीकडे आपण भरलेले आहोत. मग मत्सर कोणाचा करायचा? मदमत्सराचे वेडे पण साधूच्या अंगी कधीच नसते. साधू स्वरूपाकार झालेला असतो. स्वरूप हे स्वयंभू आणि सर्वव्यापी असते. जे आपलं स्वतःचं रूप आहे, स्वस्वरूप आपण म्हणतो, आत्मस्वरूप आपण म्हणतो, ते कसं आहे? स्वयंभू आहे, सर्वव्यापी आहे. तेथे दोनपणाला म्हणजे द्वैताला वावत नाही. द्वैत शिरूच शकत नाही. दुसरा कोणी असेल, इतर कोणी असेल तरच दंभ दाखवता येतो. जेथे दुसरा नाही तेथे दंभ असूच शकत नाही. म्हणून साधू दंभरहित असतो, क्रोधरहित असतो, मत्सररहित असतो. हे दृश्य विश्व स्वरूपाच्या आड येते. आत्मस्वरूपाच्या आड कोण येत आहे? हे दृश्य विश्व, हे दृश्य जगत, हा दृश्य पसारा आपल्या स्वस्वरूपाच्या आड येतो आहे. या दृश्याचा सगळा विस्तार, पसारा नाहीसा करूनच साधू स्वरूपाकार होतो. त्याच्यापाशी प्रपंच उरत नाही, म्हणून तो निष्प्रपंच असतो. व्यावहारिक दृष्टीने तो आपल्यासारखा संसार करत असेल, प्रपंच करत असेल, परंतु या पसाऱ्यामध्ये, दृश्याच्या पसाऱ्यामध्ये तो कधीच गुंतून पडत नाही. त्यामुळे स्वामी म्हणतात की साधू निष्प्रपंच असतो. दुसरी गोष्ट अशी आहे, माऊली म्हणतात त्याप्रमाणे, त्यांनी एक ओवी लिहिली आहे ज्ञानेश्वरीत
हे विश्वची माझे घर अशी मते ज्याची स्थिर, हे विश्व त्याचं घर असते, अशी त्याची मती म्हणजे बुद्धी स्थिर झालेली असते आणि म्हणून तो स्वरूपाकार झालेला असतो. हे विश्वची माझे घर अशी त्याची दृढ भावना असते. दृश्य विश्व म्हणजे पंचभूतांचा गुंतागुंतींचा अवाढव्य असलेला पसार आहे, विस्तार आहे. आणि आपल्याला माहिती आहे ऐकून ऐकून हा विस्तार खोटा आहे, मिथ्या आहे, हे ओळखून साधू चटकन त्याला बाजूला करतो, त्याचा त्याग करतो. जिकडे तिकडे माझा मीच पसरलेला आहे, म्हणजे माझा परमात्मा पसरलेला आहे. आता तो परमात्मा दुसरा कोणी नाही, कारण साधू स्वरूपात झालेला आहे. म्हणून आता सगळीकडे माझा मीच पसरलेला आहे असा साक्षात अनुभव साधूला येतो. मग निराळेपणाने स्वार्थ त्याला उरत नाही, वेगळा स्वार्थ नसतो त्याच्या मनात. म्हणून साधू शोकरहित असतो. साधूला कोणत्याही प्रकारचा शोक होत नाही, चिंता नसते. दृश्याची आसक्ती दुःखाला कारणीभूत होते. आपल्याला दुःख भोगायला लागतात. याच्या मागे कारण काय? आपल्याला दृश्य जगताची आसक्ती आहे, दृश्य पसरण्याचे मोह आहे. आपण त्या मोहामध्ये आसक्तीमध्ये गुंतलेले आहोत आणि आसक्ती आपल्याला कधीच सुख देऊ शकत नाही. हा साधू सिद्ध पुरुष याच्या पलीकडे गेलेला असतो. दृश्याची आसक्ती त्याला नसते. कारण का? दृश्य कसं आहे? दृश्य नाशवान आहे, दृश्य नाशवान आहे. हे ओळखून साधू त्यांच्यापासून दूर सरतो आणि शाश्वत कायम टिकणाऱ्या आत्मसमाधानाचे, आत्मस्वरूपाचे तो अखंड सेवन करीत असतो. सुख आणि दुःख हे आपल्या वृत्तीचे धर्म आहेत. आपली वृत्ती जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला सुख आणि दुःख होतात. वृत्ती अनुकूल असेल तर सुख होतं आणि वृत्ती प्रतिकूल असेल तर आपल्याला दुःख होतं. म्हणून सुख आणि दुःख हे आपल्या वृत्तीचे धर्म आहेत. परंतु साधूला सुखही नाही आणि दुःखही नाही, कारण त्याची वृत्तीच नाहीशी झालेली असते. म्हणून साधू शेवटपर्यंत दुःखरहित असतो. त्याचे मन आत बाहेर व्यापून भ्रमित होत नाही. साधूचे मन कधी भ्रमित होत नाही. म्हणून साधू मोहाच्या पलीकडे गेलेला असतो. परब्रह्म एकच आहे, अद्वितीय आहे. साधू त्या स्वरूपाशी तदाकार झालेला असतो. त्याला दोनपणा म्हणजे द्वैत उरत नसल्याने त्याला कशाचेही भय वाटत नाही. म्हणून साधू कसा असतो? पूर्णपणे निर्भय असतो. मुळामध्ये परब्रह्मच निर्भय आहे आणि साधू त्याच्याशी एकरूप झालेला असल्याकारणाने तो देखील पूर्णपणे निर्भय असतो, म्हणजे भयातीत असतो. भयातीत म्हणजे भयाच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे तो निवांत असतो, शांत असतो. अंतर्बाह्य तो शांत असतो. जगामधील सर्व वस्तूंना शेवट आहे, त्यांचा अंत होतो. पण अनंत ब्रह्मस्वरूपाशी समरस झालेला साधू अंतर्हित असतो. साधू कसा असतो? अंतर्हित असतो. म्हणजे त्याचा अंत होत नाही का? तो शरीराला आलेला आहे, शरीर धारण केलेलं आहे आणि शरीर तर नाशवान आहे. मग त्याचं शरीर जाणार नाही का? जाणार. प्रत्येकाचं शरीर जाणार आहे. मग इथे असं कसं म्हटलं? तो अंतर्हित असतो. शरीराने जरी तो गेलेला असला तरी पण तो एका वृत्तीने एका उच्च पदाला गेलेला असतो, उच्च अवस्थेला पोचलेला असतो. म्हणून समर्थ म्हणाले की तो अंतर्हित असतो. सत्यस्वरूप परमात्म्याशी ऐक्य पावल्याने साधू अमर होतो. आज आपण अनेक संतांची आठवण काढतो,
साधू संत महात्म्यांचे आपण काही ग्रंथ वाचतो, आज ते नाही आहेत, शरीराने नाहीत, पण त्यांच्या कर्तृत्वाने ते आहेत आणि त्यामुळे ते अमर झालेले आहेत. सत्यस्वरूप परमात्म्याशी सर्व साधू संत महात्मे एकरूप झालेले आहेत, म्हणून साधू अमर होतो. अमरपणामुळे त्याला कशाचेच भय राहत नाही. आणि आपल्याला सांगायला नको, ज्याला असं वाटतं म्हटलं, कोणी नाहीच अमर, परंतु ज्याला असं वाटतं मी अमर आहे, त्याला कशाची भीती राहत नाही. एकच उदाहरण सांगतो. हिरण्यकश्यप, त्याला वरदान मिळालं होतं ब्रह्माकडून अमरत्वाचं, आणि त्याला असं वाटत होतं की मी अमर आहे, म्हणून तो कोणालाही घाबरत नव्हता. पण शेवटी जग चालवणाऱ्याला चालवायलाच पाहिजे. अत्यंत हुशारीने, शिताफीने त्याने वर मागून घेतला होता. सर्वांना तो वर माहिती आहे. परंतु भगवंत कसा आहे, नामदेव महाराज वर्णन करतात, चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तो कसा आहे भगवंत, चतुरांचा शिरोमणी आहे. सर्व अटी पूर्ण केल्या, हिरण्यकशिपूच्या सर्व अटी पूर्ण केल्या, पण त्याचा वध केलाच. कारण का, जो जो शरीराला आलेला आहे त्याच्या शरीराचा नाश होणारच आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की अमरपणामुळे त्याला कशाचेच भय राहत नाही. तो आपल्या कर्तृत्वाने अमर झालेला असतो. आपणच आपलेपणाने सर्व ठिकाणी असल्याने साधू पुरुषाच्या ठिकाणी अभेद असतो, त्याच्यामध्ये भेद नसतो. त्यामुळे त्याच्या जीवनात देहबुद्धीपासून निर्माण होणारे दुःख अजिबात नसते. आपण आपल्या देहाला चिकटलेले आहोत, म्हणून आपल्याला दुःख सहन करावे लागते. साधू देहबुद्धीपासून अलिप्त असतो, म्हणून त्याला दुःख अजिबात नसते. निर्गुण हेच खरे परमात्म्याचे स्वरूप आहे, असा त्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय असतो. आणि खरं पाहायला गेलं तर परब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला कोणताही आकार नाही, कोणताही गुण नाही. मग आपल्याला भक्ती करण्यासाठी, आपल्याला त्याच्यावरती पोचण्यासाठी साधू संतांनी त्या निर्गुण निराकार ब्रह्माला आपल्यासाठी आकाराला आणला. नाहीतर तो निर्गुण आहे, निराकार आहे, हे त्याचे खरे स्वरूप आहे, असा त्याच्या बुद्धीचा, साधूच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो. निर्गुणाला कोणीही कुठेही नेऊ शकत नाही, कारण ते निर्गुण आहे. सगुण असेल तर आपण आता उदाहरण सगुण कुठली मूर्ती घ्या, भगवंताची मूर्ती घेऊ आपण, तर तिला आपण कुठेही केव्हाही नेऊ शकतो. पण निर्गुण आहे, त्याला कुठे नेणार, कसं नेणार, नेऊ शकत नाही. या कारणाने साधू पुरुषावर खेद करण्याची प्रसंग कधी येतच नाही. जिकडे पाहावे तिकडे सर्व ठिकाणी आपण भरलेले आहोत, असा अनुभव असल्याने स्वार्थ कोणाडी करायचा असा प्रश्न येतो. समोर व्यक्ती असेल तर मला स्वार्थाची भावना निर्माण होते. जर कोणी नाही, मी एकटाच आहे, तर माझ्यातून मी काय स्वार्थ करणार. म्हणून साधू जो असतो तो स्वार्थरहित असतो. स्वार्थाचे मूळ दृश्य वस्तू जेथे सारे दृश्यच नाहीसे झाले असते, तेथे स्वार्थाला जागाच राहत नाही. काय म्हणाले स्वामीजी, स्वार्थाचे मूळ दृश्य वस्तू आहे, आणि जिथे सारे दृश्यच नाहीसे झालेले आहेत तिथे स्वार्थाला जागाच राहत नाही. साधू पुरुषाला द्वैत अनुभवाला येत नाही. तो एकटाच सगळीकडे व्यापून राहतो, त्यामुळे त्याला दुःख आणि शोकाचा प्रसंगच नाही. अविवेकामुळे द्वैत भासू लागले की दुःख आणि शोक निर्माण होतात. अविवेक म्हणजे आपल्याला माहिती आहे, अविचार. आपल्या भाषेमध्ये सोप्या शब्दात त्याला अविचार म्हणतात. ज्याला सारासार विचार
योग्य अयोग्याचा विचार करता येत नाही, त्याला म्हणतात त्याच्याजवळ अविवेक आहे. अविवेकामुळे आपल्याला द्वैत भासते आणि त्यामुळे आपल्याला दुःख सहन करायला लागते. पुढे म्हणतात, जेथे अविवेकच नसतो तेथे सुखाळी शोक आणि दुःखही नसतात. परमार्थाची शुभ वासना बाळगल्यामुळे स्वार्थाची अशुभ वासना गळून गेली. साधूची परमार्थ साधून स्वरूपाकार झाल्यानंतर शुभ वासना देखील गळून जाते आणि मग उरते ती निर्वासनता, म्हणजे कोणतीच वासना नाही, शुभही नाही आणि अशुभही नाही, चांगले पण नाही आणि वाईट पण नाही. म्हणून निर्वासनता ही साधूला ओळखण्याची खरी खूण आहे. ज्याच्या अंतःकरणात, ज्याच्या मनामध्ये कोणतीही वासना नाही, त्याला आपण समजायचं तो सिद्ध पुरुष आहे, तो साधू पुरुष आहे. ज्याप्रमाणे आकाश अगदी नरम असते, त्याप्रमाणे साधूचे अंतःकरण अगदी मृदू कोमल असते. त्यामुळे त्याचे बोलणे कधीही कठोर नसते, ते गोडच असते. स्वस्वरूपाशी समरस होण्याचा अभ्यास करणारा साधू स्वरूपाकार झाल्याने कोणत्याही दृश्य पदार्थाने त्याचे मन आकर्षित होत नाही. त्याचं मन फक्त भगवंताकडे, परब्रह्माकडे आकर्षित झालेलं असल्याकारणाने या दृश्य जगामध्ये त्याचं मन कुठल्याही पदार्थात आकर्षित होत नाही. सदा सर्व काळ तो असा अनासक्त असतो. ज्याच्यात कोणती आसक्ती नाही, त्याला म्हणायचं अनासक्त पुरुष. स्वरूपाशी एकरूप होण्याची अवस्था पचनी पडली. आपल्या स्वरूपाशी एकरूप होण्याची अवस्था पचनी पडली म्हणजे साधूला देहाचे भानच उरत नाही, म्हणजे त्याला देहाची काळजी राहत नाही. पुढे काय होणार याबद्दल त्याला कधीच चिंता लागत नाही. ही चिंता आपल्याला असते. पुढे काय होणार, पुढे काय होणार, माझं काय होणार, परिवाराचं काय होणार, आपल्या अर्क्याला पुढची चिंता असते. पण साधूला अशी कोणती चिंता नसते. त्याची बुद्धी एकदा का स्वस्वरूपाच्या अनुसंधानात मग्न झाली म्हणजे ती आत्मबुद्धी बनते. देहबुद्धी असताना स्थलकालाच्या ज्या मर्यादा असतात, ज्या वेळेला मनुष्य देहबुद्धीवर असतो, देहाला चिकटलेला असतो, देहाला मी म्हणत असतो, त्यावेळेला त्याला स्थलकालाच्या मर्यादा असतात, दृश्याच्या उपाधी असतात. परंतु साधूच्या त्या सर्व गळून पडतात. साधू स्वरूपा इतकाच अमर्याद होतो. म्हणून साधू पुरुष निरुपाधिक, म्हणजे कोणतीही उपाधी नाही, अशा अवस्थेला निरुपाधिक अवस्था म्हणतात आणि साधू त्या अवस्थेला पोचलेला असतो. साधू सदैव स्वरूपमय झालेला असल्याने त्याला कोणत्याही दृश्याचा यत्किंचितही संसर्ग होत नाही, देहाचाही संसर्ग होत नाही. त्यामुळे तो मानापमान पाहत नाही. साधूकडे मानही नसतो आणि अपमानही नसतो, म्हणजे तो कोणाकडूनही मानाची अपेक्षा करत नाही, कारण तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो. माणसाचे मन जेथे पोचू शकत नाही ते अलक्ष्य होय. शब्द आपण ऐकला असेल, अलक्ष्य म्हणजे काय, पण त्याचा अर्थ काय माहीत नाही आपल्याला. ज्यांनी असं जीवन जगलं, अलक्ष्य जीवन जगलं, ते स्वामीजी आपल्याला सांगतात त्याचा अर्थ काय. तर अलक्ष्य म्हणजे काय, परमार्थाकडे माणसाचे मन जे ते पोचू शकत नाही ते अलक्ष्य होय. आणि त्या अलक्ष्याशी लक्ष लावून बसणारा साधू, अलक्ष्याकडे ज्याचं पूर्ण लक्ष लागलेलं आहे, त्याला साधू म्हणायचं. म्हणून साधू अतिशय तत्पर असतो. स्वस्वरूप अत्यंत निर्मल आहे. आपलं सर्वांचं मूळ रूप कसं आहे,
अत्यंत निर्मल आहे. त्याला जराही मळ खपत नाही, सहन होत नाही. साधू त्या स्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो. निर्मल अशा स्वरूपाशी साधू एकरूप झालेला असतो. त्यामुळे तो देखील अत्यंत निर्मल असतो. समर्थ सांगतात, सर्व धर्मांमध्ये उत्तम धर्म म्हणजे स्वधर्म होय आणि स्वस्वरूपाशी एकरूप होणे हा स्वधर्म समजावा. स्वतःचा धर्म कोणता? सोप्या सांगितले आहे स्वामीजींनी. आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप होणे हाच स्वधर्म आहे. आत्तापर्यंत साधूची जी लक्षणे सांगितली त्या सगळ्यांचे रहस्य एकच आहे. स्वस्वरूपात लीन होऊन राहणे हेच आहे. म्हणूनच मनुष्याने साधूची संगती धरावी. आपल्याला या साधू पुरुषाची लक्षणं आपल्यामध्ये कधी येतील? सिद्ध पुरुषाची लक्षणं आपल्याला कधी येतील? समर्थ सांगतात, साधूची संगती करावी, संतांच्या संगतीत राहावे. कारण सत्संगतीमध्ये विनासायास म्हणजे काही कष्ट न करता आपोआप स्वस्वरूपाशी लीन होता येते आणि स्वस्वरूपाशी तन्मयता प्राप्त झाली. आपण एकरूप झालो की मग आपल्यामध्ये हे सर्व लक्षणे येतात. साधूची लक्षणे निरूपणाने अंगी मांडतात, पण तसे घडण्यासाठी आपण निरंतर स्वस्वरूपात राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अभ्यास केला म्हणजे साधक स्वरूपाकार बनतो. बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर झाली म्हणजे सर्वच्या सर्व अवगुण गळून पडतात. परंतु असा अनुभव येण्याकरता सत्संगतीच हवी आणि त्याचबरोबर संतांचा उपदेशसुद्धा हवा. जगामध्ये सगळ्यांना एकसारखा अनुभव येईल असे सांगता येत नाही. म्हणून समर्थ माऊली सांगतात की आता पुढील समासामध्ये कोण लोक कोणत्या स्थितीत राहतात आणि त्यांना कसे कसे कोणकोणते अनुभव येतात, प्रत्येकाचे अनुभव कसे वेगवेगळे असतात ते आता पुढील समासात सांगणार आहे. तरी सर्व श्रोत्यांनी त्याकडे नीट लक्ष देऊन ऐकावे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 8व्या दशकातील सिद्धलक्षण नावाचा 9वा समास पूर्ण झाला. आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.